मित्रांनो नमस्कार. प्रभात कट्टाच्या नवीन अपडेटमध्ये मी आपला मित्र सुनील तुरकर आपले स्वागत करतोय. आपण सगळ्यांना माहीत आहे की 27 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची एक शेवटची तारीख होती आणि दिग्गज नेत्यांनी आपले नामांकन अर्ज भरलेले आहे आणि अभूतपूर्व गर्दी आपल्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असो किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असो एक मोठा जोश आणि एक जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. विविध पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन करत आपल्या पाठीमागे किती लोकांचा जनसमुदाय आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचे प्राबल्य आहे किंवा कोणता उमेदवार कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये लीड घेऊ शकतो, एकंदरीत त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची ताकद काय आहे याचा आपण उहापोह करणार आहोत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये खरी लढत ही काँग्रेस वर्सेस भाजप अशीच राहणार आहे. सुनील मेंढे वर्सेस डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातच आपल्याला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक विधानसभा वाईज नेमकी कोणाची बलस्थाने काय आहेत आणि कोणाची वीक पॉईंट काय आहेत आणि कोण आघाडीवर राहणार याचा आपण सांगोपांग अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण चर्चा करूया भंडारा या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत. तर भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हे सध्या आमदार आहेत आणि यांची संपूर्ण ताकद ही सुनील मेंढे यांच्या बाजूने राहील. त्यामुळे साहजिकच भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील मेंढे हे लीड घेतील आणि सध्या तरी सुनील मेंढे यांचा या भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये प्राबल्य जाणवत आहे. काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या तुलनेत भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील मेंढे यांची ताकद आपल्याला वरचढ असल्याचे चित्र दिसून येत आहे. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत ते राजू कारेमोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे आमदार आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहेच. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते की माजी आमदार चरण वाघमारे हे नेमके कोणाच्या बाजूने उभे राहणार आहेत हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे. या ठिकाणी चरण वाघमारे हे जर डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या बाजूने उभे राहिले तर नक्कीच या ठिकाणी डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणजेच काँग्रेसचा उमेदवार लीड घेणार आहे आणि या ठिकाणी भाजपला काहीशी पिछाडी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत तुमसर मोहाडी या ज्या विधानसभा क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे हे लीड घेतील अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यानंतर जर आपण साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये जर गेलो तर या ठिकाणी डॉक्टर प्रशांत पडोळे हे नक्कीच या ठिकाणी लीड घेतील असे सांगितले जाते, कारण की हा जो भाग आहे हा जो विधानसभा क्षेत्र आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा विधानसभा क्षेत्र आहे. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये प्रशांत पडोळे यांना नक्कीच लीड मिळेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यानंतर तिरोडा विधानसभा क्षेत्राचा जर अभ्यास केला तर तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा डॉक्टर पडोळे हे लीड घेतील असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण रविकांत बोपचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. त्यांची सुद्धा एक मोठी भक्कम साथ डॉक्टर पडोळे यांना मिळणार आहे. त्यानंतर माजी आमदार दिलीप बनसोड यांची सुद्धा भक्कम साथ डॉक्टर पडोळे म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने राहणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची जर स्ट्रॉंग बाजू जी आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य आपल्याला पाहायला मिळत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी प्राबल्य पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा डॉक्टर पडोळे यांना होणार आहे अशी चर्चा मात्र आपल्याला दिसून येत आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार विजय वडेट्टीवार हे भाजपचे आमदार आहेत आणि काहीशी भाजपची ताकद या ठिकाणी कमी झाल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली नाराजगी हे एक चित्र या ठिकाणी पुढे येत आहे आणि त्याचाच एक फटका या ठिकाणी भाजपला मिळू शकते अशी चर्चा नागरिकांमध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आपण चर्चा करूया गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत. तर गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व काँग्रेस हे दोन्ही समतोल असतील असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांचा हा गड आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये जे आमदार विनोद अग्रवाल आहेत हे नेमके कोणाच्या बाजूने राहणार आहेत हे एक चित्र स्पष्ट झाल्याशिवाय या ठिकाणी कोणता पक्ष लीड घेईल हे सांगता येणे कठीण आहे. तरी पण एकंदरीत या विधानसभा क्षेत्रामध्ये
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही दोघांनाही समतोल मते असतील असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण चर्चा करूया अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत. अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपला लीड असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण की या ठिकाणी माजी कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं एक मोठा प्राबल्य आहे आणि या ठिकाणी नक्कीच भाजपच्या उमेदवाराला लीड राहील अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कोणत्या पक्षात प्रवेश करतोय आणि कोणाची ताकद खिळखिळी करतोय हे मात्र आता स्पष्ट होणार आहे. एकंदरीत आपल्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये काय होणार, नेमकं काय वाटते हे आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. भंडारा गोंदिया लोकसभा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध लोकसभा क्षेत्रांमध्ये नेमकं काय परिस्थिती आहे याचा आपण सांगोपांग अभ्यास आमच्या चॅनलवर करत आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एका नवीन अपडेटसह आम्ही लगेच येत आहोत. तुर्तास नमस्कार.